आपण सर्वांसाठी एक हिस्टॉरिकल दिवस आहे। नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट ज्याची आपण बरेच वर्षापासून वाट पाहत आहोत, त्याच्या आज या ठिकाणी कमर्शियल फ्लाईटची ट्रायल लँडिंग झालेली आहे। आपल्याला माहित आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण डिफेन्सचा C-130 प्लेन लँड केला। आपला एअरपोर्टचा जो रनवे आहे तो पूर्णपणे 3700 मीटरच्या पूर्णपणे सज्ज आहे, तयार आहे। त्याचा एक चाचणी म्हणून सुरुवातीला एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या विमानाने त्याला फ्लाईट प्रोसिजरचा पूर्ण केला आणि त्याच्यानंतर कमर्शियल फ्लाईटच्या इंडिगोच्या या सक्सेसफुल या ठिकाणी लँडिंग झालेली आहे। याचा अर्थ स्पष्टच आहे की आपण एअरपोर्ट आपला सर्व गोष्टीने आपल्या या ठिकाणी सज्ज आहे। सो आता हे जो नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, जो याचा कॅपॅसिटी जो जुना एअरपोर्ट आपला छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्यापेक्षा दुप्पट आहे आणि मला वाटतो की हे लवकरच आपण लोकांसाठी कमर्शियल फ्लाईटसाठी उघडा केला जाणार आहे। प्रत्यक्ष करी प्रवासी विमानाने कार्गो सुरू आहे। या ठिकाणी आपण आपल्याला माहितीसाठी या ठिकाणी 4 टर्मिनल आहे। टोटल कॅपॅसिटी जर बघितली तर 90 मिलियन पॅसेंजर पर एनम म्हणजे 9 करोड पॅसेंजर पर वर्षी एवढी क्षमता आहे। जो प्रेझेंट एअरपोर्ट आहे छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट त्याच्यापेक्षा दुप्पटच आहे। आपण टप्प्याटप्प्याने डेव्हलप करणारच आहोत। पहिल्या टप्प्यामध्ये ज्याची कॅपॅसिटी 2 करोड पॅसेंजर पर एनम असणारच आहे, त्याच्या आपण 17 एप्रिल आपण हे डेट ठेवण्यात आलेली आहे। ज्यात 17 एप्रिल पर्यंत आपला तो एअरपोर्ट टर्मिनल बिल्डिंग आहे, रनवे आहे, लाइटिंग सिस्टम आहे, इतर फील्डची सर्व गोष्टी आहे। तर 17 एप्रिल पर्यंत सर्व गोष्टी या ठिकाणी आपण तयार करणार आहोत। एक बघा, आपण या ठिकाणी कामाकन गेल्या 8-10 दिवसामध्ये जर 8-10 महिन्यामध्ये बघितलं, एअरपोर्टच्या फार प्रमाणामध्ये गती आलेली आहे। या ठिकाणी खूप मोठ्या अडचणी होती, ते सर्व अडचणी दूर करून आपल्या माहितीसाठी C-130 डिफेन्स प्लेनची लँडिंग केली, कमर्शियल प्लेनची लँडिंग केली, रनवे तयार आहे, टर्मिनल बिल्डिंग आपल्या समोर दिसत आहे। जवळजवळ एक 83-84% काम झालेलं आहे। मला वाटतं आपण सर्व सकारात्मक दृष्टिकोनाने पाहूया। निश्चितपणे वेळेवर या ठिकाणी एअरपोर्टचं कमर्शियल ऑपरेशन सुरू होईल। आपण जसं सांगितलं की आता जो छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याची कॅपॅसिटी 45 मिलियन पॅसेंजर पर एनम आहे, त्याच्यापेक्षा दुप्पट कॅपॅसिटी आहे आणि आमच्याकडे या ठिकाणी 2 रनवे आहे। तो निश्चितपणे त्याचा भार तरी कमी होणारच आहे। बरेचशी फ्लाईटला मुंबईमध्ये लँडिंगची फॅसिलिटी मिळत नाही, प्राईम टाइमला किंवा इतर गोष्टींमुळे त्या ठिकाणी लँडिंगची फॅसिलिटी या ठिकाणी मिळून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सुविधा मुंबईतून उपलब्ध नाही, ते सुविधा सुद्धा उपलब्ध केली जाईल। आपल्याला एक आता काय असतो ते एक प्रोसिजरली आपण वेगळे टप्पे पार करून जातो। जसं मी सांगितलं की यामध्ये आपण त्याच्या रनवेची चाचणी झाली, लेफ्टची साईडची, त्याच्यानंतर तुमच्या डिफेन्स प्लेनची लँडिंग झाली। आज तुम्हाला फ्लाईट प्रोसिजरची आणि इन्स्ट्रुमेंट प्रोसिजरची सुद्धा तपासणी केली। DGCA साहेब, डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन स्वतः या ठिकाणी ते इंडिगोच्या विमानात बसून आलेले आहे। एअरपोर्ट सुरू करताना फार चाचण्या घ्यावी लागतो, बिकॉज स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून हे आवश्यक सुद्धा असते, एक प्रोसिजरचा भाग असतो। आपण प्रत्येक टप्प्यामध्ये वेळेवर हे पूर्ण करत आलेलंच आहोत। आज हेही सक्सेसफुल झालेलाच आहे। त्यामुळे पुढे आता याचे नंतरच आपण एरोड्रॉम लायसन्ससाठी दाखल करणारच आहे। तो त्याच्यानंतर एरोड्रॉम लायसन्ससाठी आहे, त्याच्यानंतर ते आपल्याला परवानगी देणार, त्याची सुद्धा चाचणी होणार, सिम्युलेटर टेस्ट होणारच आहे। त्याच्यानंतर काय एअरनॉटिकल एअर प्रोसिजर असतो, मला ते डॉक्युमेंट पब्लिकेशन असतो, ते पूर्ण जगभरामध्ये की हे कधी सुरू होणार ते पण माहिती सुद्धा देणार। खूप लांबी चौडीचे प्रोसिजर आहे। तो प्रोसिजरच्या अनुषंगाने आपण आज रोजी खूप वेळेवर चालण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतो। VCMD सर, एक मिनिट आपल्या बरोबर VCMD सर विजय सिंगल आहेत, जॉईंट MD सिडको